सर्वांना मी रिंकू. कशा आहात सगळे? मी स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पाटील फॅमिली नुमान. आणि आज आहे श्रावणाचा दुसरा सोमवार, म्हणजे श्रावणी दुसरा सोमवार आहे. तर आमचा पण पूर्ण श्रावण नाही आहे. यावर्षी आमच्यासोबत आई आहे इकडे. म्हणजे वटपौर्णिमा झाली, नागपंचमी झाली, आता नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनला पण इथंच आहे ती. त्याच्यानंतर त्यांची पण तयारी होते गणपतीला जायची गावाला आता. कारण कोकणी माणूस गणपती केल्याशिवाय राहू शकत नाही. आम्ही बघतोय, ट्राय करतोय, पण दरचे सगळे प्रोग्राम येते, डान्स वगैरे. तर काय माहिती नाही की गणपती पण पहिल्याच आठवड्यात आहेत आणि त्याचं पण कदाचित पहिल्या आठवड्यातच सगळं प्रोग्राम आहे. असं नाही, टाईम म्हणजे वार तारीख तीच असते. पण काय होतं, कधी कधी पाऊस पडला किंवा काय एक झाला तर मग अचानक मध्ये सुट्टी भेटली तर मग ते प्रोग्राम पोस्टपोन होतात, मग तारीख पुढे 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 जाते. मग कधी होतं समजत नाही. तर त्याच्यामुळं तर हो, तुम्हाला दुसऱ्या श्रावण सोमवाराच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. सॉरी, पहिले विसरले मी. आमचा पण उपास असल्यामुळे आज जास्त काही आहे नाही दिवसभर. म्हणजे काय, सकाळचा कचरा लादी, त्याच्यानंतर देवपूजा, म्हणजे रांगोळी, नंतर देवपूजा. तर सकाळी सचिन गेले ऑफिसला, दर्शला शाळेत सोडून ते ऑफिसला गेले. तर फक्त त्याचा सकाळी डब्बा होता बनवायचा, बस. त्याच्या डब्याला सकाळचा काय दिला, शोरमा, पण चिकन शोरमा नाही. मी कोबीचा पराठा केला, म्हणजे चपाती बनवले. त्याच्यामध्ये त्याला फक्त फिंगर चिप्स दिले टाकून आणि कोबी दिले. कोबीची थोडी थोडी म्हणजे पानांचं थोडं थोडं लांब लांब असं कापलंय आणि त्याला रोल करून, सॉस टाकून रोल करून दिले, म्हणजे शोरमा. आतमध्ये तो काही बघत बसणार नाही. मुलं चपाती खायला रोज कंटाळा करतात, मग असं काहीतरी करायचं असतं. म्हणजे भाज्या वगैरे किसून वगैरे त्या चपातीमध्ये टाकायच्या, जेणेकरून ती मुलं आवडीने खाऊ शकतात. कसं आहे. तर बस. आणि आता रांगोळी आईने कचरा काढला. आई असल्यामुळे मला जास्त टेन्शन आहे. असं नाही, तुम्ही नाही तर समजाल की आई सगळं करते, मी काही नाही करत. सगळ्या तिने कचरा काय, आता लादी पुसायची आहे, त्याच्यानंतर रांगोळी, नंतर मग देवपूजा. ते आमचे मनी मेऊ बसले तिथे, गेला आता उठून. मग छोटीशीच रांगोळी काढावी लागते त्यांच्यामुळे. नाहीतर मग ते सकाळी ती रांगोळी येऊन जाऊन मस्ती करून पुसटतात, म्हणजे कोसळूनच टाकतात ते पूर्णपणे. तर ठीक आहे, पुसटतात हा आमचा शब्द म्हणजे मराठी शाळेतला आम्ही पाठीवरती लिहायचं तेव्हा, की पुसटून टाका असा. तर बस. आता या लोकांची पण गणपतीला जायचं, तर तयारी थोडी चालू आहे. थोडी खरेदी इकडनं तिकडनं. आईला अजून दरची शाळा दाखवलेली नाही. आज बघूया, जर आज वेळ भेटा तर आज, नाही तर मग उद्या जायचं आहे. तर फक्त थोडाफार प्रयत्न करतोय. आज जास्त काही काम नाही सकाळचं, बस देवपूजा वगैरे झाली तर मग काहीच नाही. जेवण तर काही संध्याकाळीच बनवायचं आहे. तर ह्या लॅम्पमध्ये कुठले सण उत्सव आपले असले, किंवा आता तर श्रावण चालू आहे, तर या लॅम्पमध्ये मस्त अगरबत्ती किंवा धूप लावून ठेवला ना, तर घरात एकदम खुशबू सगळीकडे पसरलेली असताना खूप छान वातावरण वाटतं. आणि श्रावण असल्यामुळे तर काय पूर्ण एकदम छानच छान असतं. त्याच्यानंतर जरा रांगोळी टाकायला घेतली, जरा म्हणजे थोडीशीच टाकते आज, कारण श्रावणाचा दुसरा सोमवार आहे. आणि छोटीशी टाकते कारण इथं आमच्या बाहेर 2 वनेमेव आहेत. ते मग येऊन त्या दरवाजातच असं झोपलेले तिथे, आणि मध्ये पूर्णपणे ती लोक दोघं पण मनीमेव पुसटून टाकतात. पुसटून हा शब्द आता मला शाळेतून आठवतो, कारण पाठी असायची, मग बाई बोलायचा पुसून टाका, तर आम्ही पुसटून टाका बोलायचं. तर मस्त छोटूपैकी अशी रांगोळी काढली, एकदम छोटीशीच काढली, जास्त काही मोठी नाहीच काढली. आपली दरवाजात कणी टाकायची त्याप्रमाणे ही रांगोळी थोडीशी मस्त टाकली. तिकडं आईची पण आता देवपूजा चालली होती, तोपर्यंत पटकन मी अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली. श्रावणी सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा तुला. दुसरा आणि तिसरा सोमवार पण तुझा इथंच आहे, आणि चौथ्या सोमवारी तिकडं असशील. जन्माष्टमी आहे ना चौथ्या सोमवारी. हा, मग तुला चांगलं आहे, मग चांगला दिवस पण आहे. चौथा सोमवार 5वा पण आहे, अमावस्यामध्ये जाते पण आहे, भेट 2 दिवस अमावस्या आहे. सगळी काम आठवत आहेत, काय काय करायचे आहेत ते.
हो लाडकी बहीण योजना ती राहिली आमच्या आईची अजून. हे देवा जेवणाला वाट काय पोलीस नाही शनिवारी हे बनवलेले साबुदाण्याला जेवढे बनवले. लापशी शेवया बदाम पिस्ता घेऊन आईची आमच्या अजून शॉपिंग राहिली आहे. गणपतीला जायची तयारी अजून टाइम आहे अजून आहेत तरी पण दिवस बाकी आहेत थोडेफार उरलेत. आई रोज दिवस मोजत रोज उठून उठून आज किती सोमवार आज कुठला दिवस मला तिकडे कुठला सोमवार भेटेल चांगली त्या दिवशी तुझा उपास पण जाऊन येशील म्हणजे सकाळी काय बनवायला नको विराला जर राहिला तर. इथं कशी आम्ही आता इथं मस्कतला आहेत मराठी लोक आपली भरपूर ते पण मग आता समजा कुठं आहेत एरिया वाईज सगळे असतात ना याची किती जण बरीच वर्ष झाली त्यांना माहिती असतं. आता इकडं निजवायला ना असतील पण एवढी पण नाही ते पण मग कोण कुठे दिसत नाही कोण घरातून बाहेर नाही पडत मग शुक्रवारी एक दिवस सगळेजण बाहेर पडतात. सिंगल सिंगल मध्ये आहेत काय काय राहणारी ती पण काय बॅचलर मध्येच राहतात ना म्हणजे ते दादाने शिवभाऊ हो मुलगी आहे त्या दादा ते आहेत ना त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे दोघांना ना आणलेली त्याने सांगी त्याला व्हिडिओ आता बघतील ना हे ब्लॉग. इथं आहे त्यांचा मित्र इथं बाजूला खिमजी आहे ना तिथं अलिबागचे आहेत निखिल भाऊ अलिबागचे आहेत त्याच्यानंतर साताऱ्याची कोल्हापूरची आहेत. मग आता त्यांचा आलाय इकडे फॅमिली म्हणजे परिवार आलाय त्यांचं कुटुंब मुलगी आहे त्यांना जिजा 2 वर्षाची आहे. माग आता बकरीची सुट्टी होती तेव्हा बघ आलेली 5-6 जण त्यातले ते काका होते ते माणगावचे होते आणि त्यांचा मुलगा म्हणजे ते माणगावचे एक मला वाटतं दुसरी रत्नागिरीची होती कोणतरी इंदापूरचं होतं ते काय त्याच्यामध्ये जवळच आहे माणगाव पासून जवळच आहे बाजाराला तिथंच येतात माणगावलाच येतात मी सांगितले त्यांना त्यांचा शॉप आहे तिथं काय तो बालाजी कॉम्प्लेक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलू त्यांना बोलले आता कधी गेलो ना तर मग जाऊ गणपतीला बोलत होते काय वाटतं पण बघूया आता ओळख सांगा हा. तर मंडळी देवपूजा रांगोळी सकाळचा चहा झाला आणि आता 12 वाजता किचनमध्ये आलो. तर उपास आहे श्रावणी सोमवार आणि आता जेवण आता नाही संध्याकाळी बनवायचं आहे फक्त वाटण तयार करून ठेवते. आता बसून काय करणार दिवसभर काहीच नाही आणि आईला तर जमतच नाही कारण बाबा गावची माणसं ना अख्या दिवसभर त्यांना झोप नसते म्हणजे कामच काम. आई सकाळ उठल्यापासून तिला समजत नाही मग काय करू काय नाही सगळं असं तिथं चाललेलं असं. सकाळी मी पण लवकर उठते कारण 10ला शाळेत जायचं असतं त्याचा डबा त्यावेळेस ती उठायला बघते पण मी बोलते नको उठू कशाला उठते एवढ्या लवकर काय करायचं कारण सचिन हे दर दुपारी 1:45 वाजेपर्यंत येतात. मग आईला बोलले चल आपण वाटण तयार करून ठेवू कारण आपलं वाटण पण संपलेलं संध्याकाळी पाहिजे कारण श्रावण महिने जास्त कडधान्याच्या भाज्या जरा जास्तच बनतात उपास असल्यामुळे. तर तिला म्हटलं चल आज वाटण तयार करू आणि आलं लसणाची पेस्ट पण तयार करून ठेवू. तर त्याच्यानंतर मग आईने मी आमची दोघींची पण तीच कामं चालू होती की एका साईडला वाटण आणि आलं लसणाची पेस्ट ची कामं चालू होती आमच्या दोघींची कारण आम्हाला दोघींना पण चैन नव्हतं पडत काय करायचं काम काय करायचं. आई नसते मला काहीतरी सांग का मी काय सांगू तुला आता काम मी
तुला आता आज करायचं, मी माझ्यासोबत किचनमध्ये आणि आम्ही दोघींनी मग मिळून मग सचिन याच्याकडून तोच होणार. तर चला आजचा ब्लॉग इथेच संपवते. चॅनलला